समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय पुस्तिकेवर 5 वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सुनील केदार यांचा फोटो होता। त्या फोटोची होळी भाजपच्या नगरसेवकांनी केल्याने रागावलेल्या सुनील केदार यांच्या सांगण्यावरून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद परिसरात लागलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळं फासलं। ही निंदनीय घटना असल्याने जिल्हा परिषदेवर भाजपकडून या घटनेचा निषेध म्हणून मोठं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते आशिष देशमुख यांनी दिली आहे। परवाच्या दिवशी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये अर्थसंकल्प जो सादर केला गेला त्या प्रतींवर भ्रष्टाचाराच्या साठी सजा झालेले न्यायालयाकडून 5 वर्षाची दोषी करार दिलेले सुनील केदारांचे फोटो होते। ते जाळण्याचं काम भाजपाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी केलं। त्याची रिॲक्शन म्हणून लाखो हजारो गोरगरीब जनतेला उत्कर्षाकडे नेणारे देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या फोटोला तुम्ही काळं फासता, भ्रष्टाचाराला त्यानिमित्ताने सुनील केदाराला तुम्ही समर्थन करता। ही जी काँग्रेसची कृत्य ही निंदनीय आहे। काँग्रेस ही भ्रष्टाचाराच्या पाठीशी उभी आहे आणि जो मोदीजींच्या फोटोवर काळं फासलं गेलं त्याचा मोठ्या प्रमाणात संताप हा जनतेमध्ये तर आहेच। विशेष करून भाजपाचे सर्व कार्यकर्ते मिळून मोठं असं आंदोलन उद्याच्या दिवशी 10 वाजता नागपूर जिल्हा परिषदेवर ह्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही करणार आहोत। समाचार अब तकसाठी ब्युरो रिपोर्ट नागपूर।